आता आपण अभिप्रायाकडे वळूया आणि यासाठी टी-ई-डी-पी मधनं 2 विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, युवक आपल्यासोबत आहेत, युवा उद्योजक आपल्यासोबत आहेत. अ, ते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी व्हॉलंटरीली सांगितलं, की आम्हाला आमचा बिझनेस प्लॅन आणि अभिप्राय आम्हाला सांगायचा आहे, की आम्ही याच्यामध्ये काय शिकलो. तर आता मी सुरुवातीला इन्व्हाईट करतो श्वेता कामत, ही कावेरी कॉलेजची कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी आहे. श्वेता, तुला आवाज येतोय? हो सर, येतोय. माझा येतोय का क्लिअर? येस, तुझा आवाज एकदम क्लिअर येतोय. तू या प्रशिक्षणाविषयी काय सांगशील आणि तुला काय शेअर करायचं हो. आमच्यासोबत? हो. या प्रशिक्षणाबाबतीत सांगायचं झालं तर एका वर्षापूर्वी माझं आयटी फर्मचं ड्रीम बिझनेसची आयडिया वॉज ओन्ली इन माय माइंड आणि लॅक ऑफ गायडन्स होता. सो म्हणून टीईडीपी कोर्स केला. यात सगळे मेंटॉर्स, गेस्ट लेक्चरर्स बहुमूल्य रत्न ठरले फॉर मी. या रत्नांमुळे मला बिझनेसचं ओव्हरऑल हेल्दी ग्रोथ कशी करावी सगळे ऍस्पेक्ट स्टेप बाय स्टेप समजलं. माझं ड्रीम बिझनेसला एक अचूक दिशा आणि स्ट्रॉंग फाउंडेशन मिळालं. सर्वात हार्ड म्हणजे मला फायनान्स सेशन्स गेले. फायनान्स टर्म्सचे डेफिनेशन माहिती झाले, बट प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन करताना सगळं डोक्यावरून बाउन्सर. बट आता कोर्समुळे आय हेट फायनान्सचं रूपांतर आता आय लाईक फायनान्स व्हायला सुरू झालंय. बट आय स्टील नीड अ लॉट ऑफ फायनान्स मेंटरिंग फ्रॉम व्यंकटेश सर अँड आय विल अप्रोच हिम ॲज अँड वेन आय एम इन नीड. लोक विचारतात मला, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर ऑल टाइम हाय लेवल एनर्जी. मी काय विच इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी नाही म्हणत ऑब्व्हियसली. तर टीईडीपीचे रत्न म्हणजे तेजस्विनी मॅम, व्यंकटेश सर, योगेश कुलकर्णी सर, किरण सर, सचिन सर, रणजित सर हे जेव्हा सेशन्स घ्यायचे तेव्हा त्यांची एनर्जी, त्यांचं पॅशन टू डेव्हलप एंटरप्रिनर्स लाईक मी ते फील होत राहिलं मला. सो टीईडीपी मेंटर्स आर द सिक्रेट ऑफ माय हाय लेवल एनर्जी असं म्हणायला हरकत नाहीये. So I want to meet all of these mentors personally face to face and have an interaction with them अशी तीव्र इच्छा आहे माझी. तर I have gained more creative plus profitable business mindset. So now let's move on to my IT firm's business plan. आता या पहिल्या स्लाइडवर आमचं आयटी फर्म प्लस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रजिस्टर झालंय. आमची टॅगलाईन पॅशनेट लीडर्स विथ अन अर्ज फॉर सुपिरियर रिझल्ट वरून कळून येतं आमचे वर्क एथिक्स कसे असतील. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. द करंट मार्केट नीड म्हणजे एव्हरी स्मॉल और बिग बिझनेसचं डिजिटल मार्केटिंग असणं आत्ताच्या काळाची गरज आहे. ते सुद्धा गुड कंटेंट हवंय जे बाकी कंपनीज कॉस्टली देतात. बट आम्ही वेबसाईट, ऍप्स, ग्राफिक्स मध्ये पण लोगोज, व्हिजिटिंग कार्ड्स, ब्रोशर्सचं डिझाईन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस विथ गुड कंटेंट आणि रिझनेबल रेटला प्रोव्हाइड करतो. आमची आयटी फर्मचे युएसपीज म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज आर मोटो. उगाच काहीतरी प्रोजेक्ट डिलिव्हर करायचं म्हणून नाही करणार. त्याचे ऍक्च्युअल क्लायंट्सचे नीड्स इन डिटेल जाणून घेऊन मगच डिझायनिंगला सुरू करणार. प्रोजेक्टच्या प्रत्येक फेज मध्ये क्लायंटशी बोलून त्यांचं अप्रुव्हल घेऊन मगच नेक्स्ट स्टेजला तो प्रोजेक्ट पुढे जाईल. वी प्रोव्हाइड बेस्ट क्वालिटी सर्व्हिस ॲट अफोर्डेबल प्राइस अँड बिफोर डिलिव्हरी डेडलाईन्स. त्याच्यानंतर वी आर पॅशनेट अँड ऑलवेज रेडी टू लर्न न्यू टेक्नॉलॉजीज अँड सो आम्ही क्लायंट्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस देतो. एसईओ ऑप्टिमायझेशन सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करतो क्लायंट्सला. हल्लीच्या काळात काही सर्च करायचं म्हणजे गुगल गुरुजी आठवतात. सो आमच्या कस्टमर्सची बिझनेस वेबसाईट टॉप सर्च रँकिंग असावी. सो त्याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग पण होईल. आता तुम्हाला माय बिझनेस सेल आफ्टर 6 monthsचं पर मंथ प्रोजेक्शन दिसतंय. अकॉर्डिंग टू दॅट आवर टार्गेट मार्केट एरियाज विल बी पुणे, मुंबई, सातारा. आवर टार्गेट कस्टमर्स विल बी startup businesses, individuals, educational institutes, ग्रामपंचायत, NGOs and so on. Our firm's projects आणि प्रमोशन्स हे सोशल मीडियाद्वारे होईल. व्हॉट्सॲप, FB, इन्स्टा, लिंक्डइन वर. आमचे 2 डिलिव्हरी चॅनल्स आहेत. ते म्हणजे पहिलं म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर टू कस्टमर आणि सेकंड डिलिव्हरी चॅनल म्हणजे कस्टमर टू
कन्सल्टंट आणि मग सर्व्हिस प्रोव्हायडर टू कन्सल्टंट आणि मग कस्टमर अशी एक दुसरी सप्लाय चेन असणार. आणि आमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ₹1,42,000 एवढं असून पुढे 6 मंथ्स आमचं पर मंथ प्रॉफिट मार्जिन 30 to 50% आहे. आम्हाला काही टेक्निकल ट्रेनिंगची पण गरज आहे. त्यात आम्हाला वेबसाईट डोमेन नेम आणि होस्टिंग, ॲप डेव्हलपमेंट, पायथन, जावा लँग्वेजेसचं ट्रेनिंग, Google एनालिटिक्स टूल्स आणि कन्सल्टन्सी इन मार्केटिंगची गरज आहे. सो ते पण आम्ही करणार आहोत. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा नेक्स्ट 6 मंथ्सचा आमचा ऍक्शन प्लॅन आहे, जो ऑलरेडी एक्झिक्युशन मध्ये आहे. तुम्हाला दिसतंय की 2 चेकलिस्ट आहेत त्याच्यामध्ये, बिझनेस प्लॅन आणि प्लस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड फर्मचं रजिस्ट्रेशन झालंय विदिन टाइमलाईन सेट. आमच्या फर्म आणि प्रोजेक्टचं सोशल मीडिया मार्केटिंग, प्रमोटिंग येत्या 1 एप्रिल पासून सुरू होईल. सेकंड पॉइंट मध्ये एवढे ट्रेनिंग्सची मला गरज आहे अँड मेन म्हणजे शिकण्याची आवड आहे. सो एप्रिलमध्ये ते सगळे ट्रेनिंग त्या सेट टाइमलाईन मध्ये संपतील. फायनली आम्ही आमची फर्म प्लस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड येत्या 1 मे 2021 ला बिझनेस वर्ल्ड मध्ये लॉन्च करतोय. आम्ही कस्टमर्सचे नीड्स डिझाईन अँड डेव्हलप करून देणार 1 मे 2021 पासून. आमचं व्हिजिटिंग कार्ड, सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हे आमचं व्हिजिटिंग कार्ड आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता. आणि मी आता करंटली वर्क फ्रॉम होम असणार आहे. बार्शी लोकेशन माझं ऑफिसचं ड्राईव्ह करणार मी तिथून बिझनेस. पण क्लायंट मीटिंगसाठी मात्र मी JP नाईक सेंटर कोथरूड, जिथे मी आता एम्प्लॉयबिलिटी पण करणार विज्ञान आश्रमसाठी, तिथून मी क्लायंट मीटिंग्स हँडल करेन. तर तुम्हाला गरज पडली तर आम्हास कॉन्टॅक्ट करा. हम आपकी सेवा में तत्पर हाजिर हो जाएंगे. थँक्यू सो मच. थँक्यू श्वेता. 1-2 मिनिटांमध्ये जर पार्टिसिपंट पैकी किंवा आपल्यासोबत गेस्ट आहेत, जर याला काही एखादा 2 प्रश्न विचारायचे असतील मे बी, तर तुम्ही नक्की विचारू शकाल. अदरवाईज मग आपण पुढचे जे युवा उद्योजक आहेत त्यांचं प्रेझेंटेशन पाहू शकू, त्यांचा फीडबॅक घेऊ शकू. ओके, मला वाटतं आपण नंतर एकत्रित बोललं तरी चालेल. आता मी इन्व्हाइट करतो प्रथमेश दरवड यांना. हे मॅकॅट्रॉनिक्समध्ये यांचं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला आहे आणि त्यांनी पण त्यांचा बिझनेस प्लॅन तयार केला आणि त्यांना पण फीडबॅक द्यायचा. हॅलो. शिक्षणाविषयी पहिल्यांदा त्यांचा- सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि ह्या EDPच्या सेशन बद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या डोक्यामध्ये अगोदरपासून काही कल्पना होत्या. म्हणजे मला एक स्वतःची लॅब तयार करायची होती, जिथं इंडिव्हिज्युअली मला प्रयोग करता येतील. कारण मला अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असताना स्वतःला प्रयोग करायची संधी खूप कमी मिळायची. आणि त्याच्यामुळे माझ्या हा डोक्यात प्लॅन आला होता की आपण स्वतःची एक लॅब बनवून जर मुलांना सुद्धा इन्व्हाइट केलं की तुम्ही इथं या आणि इथं प्रयोग करून पहा, तुम्हाला जे काही शाळेतले करायचे किंवा इंडिव्हिज्युअल करायचे ते. तर हा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये होता. पण याचं फायनान्स आणि बिझनेस प्लॅन हे बनवायला पण मी ट्राय केला. अगोदर ऍक्च्युली 2 वर्षापूर्वीपासून मी ट्राय करतोय की त्याचा फायनान्स आणि बिझनेस प्लॅन बनवायचा. पण काही कारणामुळे तो फेल होत होता. कारण काही अडचणी असतील की मला त्यातल्या काही डिटेल्स मध्ये गोष्टी कळत नव्हत्या किंवा अशा. तर त्या गोष्टी माझ्या ह्या सेशन मधून पूर्ण क्लिअर झालेल्या आहेत. यासाठी मी थँक्स म्हणेल सचिन सरांना, व्यंकटेश सरांना, रणजित सरांना आणि कुलकर्णी सरांना. आणि जे आपले गेस्ट लेक्चरर होते, म्हणजे जे ऑलरेडी आता बिझनेस मध्ये आहेत, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. त्यांच्याकडून पण मला काही खूप की पॉइंट्स मिळाले की काय काय काळजी घेतली पाहिजे मी स्वतःचा बिझनेस चालू करताना. आणि बिझनेस प्लॅन न करता जेव्हा मी विचार करतो, बिझनेस प्लॅन वगैरे न करता मी डायरेक्टली माझं काहीतरी एक असं दुकान टाकून द्यावं, तर ती माझी चुकीची धारणा होती. हे पण त्याच्यातून मला कळलं की असं नाही केलं पाहिजे. माझा पूर्ण बिझनेस प्लॅन कशा फ्लो मध्ये जाणार हे मला ठरवलंच पाहिजे अगोदर. काहीतरी घेऊन मार्केटमध्ये नाही उतरायचं. तर याच्यासाठी मी बिझनेस प्लॅन बनवलेला आहे माझा. याच्याबद्दल मी सांगतो, माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. माझं नाव प्रथमेश दरवडे आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅकॅट्रॉनिक्स केलेला आहे. त्याच्यामुळे मला इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि रोबोटिक्स मधलं चांगलं नॉलेज आलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2.5 वर्ष एक भारतामध्ये फर्स्ट रोबोटिक म्युझियम बनतंय अहमदाबादमध्ये, तिथं मी 2.5 वर्ष जॉब केलेला आहे. त्याच्यामुळे रोबोटिक्स मध्ये मी 2.5 वर्ष काम केलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे त्यातली मला डिटेलमध्ये माहिती आहे, टेक्निकल डिटेल्स माहिती आहेत. पण परत
जेव्हा मी विज्ञान आश्रमाला जॉईन झालो त्याच्यानंतर मला इथं दिसलं की इथं पण लॅब अवेलेबल आहेत. फॅब लॅब आहे, पुण्यामध्ये DIY लॅब आहे, ज्या मुलांना खूपच इंटरेस्टिंग वाटतात आणि जिथं मुलं येतात पण ऍक्च्युली ते प्रयोग करायला. मग मी असा विचार करतोय की या लॅब सक्सेसफुल होतात आहे किंवा या लॅब मध्ये मुलं येतात आहे, याचा अर्थ माझी लॅब पण तिथं चालणार आहे. आणि त्याच्यासाठी मी एक प्रपोज बिझनेस टायटल मध्ये ठेवलेलं आहे, आविष्कार इनोव्हेशन लॅब म्हणून. हे मी वाघोलीमध्ये चालू सुरू करायचा विचार करतोय, कारण याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी आहेत की वाघोलीमध्ये 3 ते 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि 3 ते 4 अजून हाय स्कूल्स आणि स्कूल्स आहेत. तर याच्यामध्ये मी सर्व्हिसेस द्यायचा विचार करतोय की मेंबरशिप, मुलांसाठी मेंबरशिप, जे स्कूलची मुलं असतील त्यांच्यासाठी, की त्यांनी यावं आणि दर आठवड्याला 1-3 तास लॅबमध्ये वेळ स्पेंड करावा आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही वीकमध्ये त्यांच्या कॉलेजेस मध्ये किंवा स्कूलमध्ये जे काही प्रयोग झालेले आहेत ते तिथं करून बघावेत इंडिव्हिज्युअली. त्याच्यानंतर मी एज्युकेशनल किट्स द्यायचा प्लॅन करतोय की एज्युकेशनल किट्स मध्ये त्यांना इलेक्ट्रॉनिक्स बद्दल माहिती होईल की ऍक्च्युली तुमचा एक LED कसा काम करतो, तुमचं बॅटरी कशी काम करते, तुमचं बरेचसे सेन्सर्स असतात ते कसे काम करतात, याच्याबद्दल माहिती द्यायचा तो प्लॅन असेल माझा एज्युकेशनल किट्स जो आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मेंटरिंग आणि सपोर्ट, जसं की मी सांगितलं आमच्या इथं 3 ते 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तर बरीचशी मुलं असतात ज्यांना प्रोजेक्ट तर करायचा असतो, आयडिया जर असते डोक्यामध्ये, पण त्यांना प्रॉपर असा प्लॅटफॉर्म मिळत नाही जिथं ते जाऊन एका ठिकाणी जाऊन सगळे त्यांची कामं करू शकतील. म्हणजे जे काही असेल तुमचं अॅक्रेलिकचं किंवा 3D प्रिंटिंग करायचं असेल तुम्हाला किंवा इलेक्ट्रॉनिक्स, पण सगळ्या गोष्टी एका ठिकाणी नाही मिळत मुलांना. तर या गोष्टी एका ठिकाणी देण्यासाठी मी ते करणार आहे आणि त्याबरोबर त्यांना टेक्निकल गायडन्स करणार आहे, प्रोजेक्ट मेंटोरिंग. त्याच्यानंतर रॅपिड प्रोटोटाइप अँड प्रोजेक्ट कंपोनंट, म्हणजे मी सध्या काही कंपन्यांची कॉन्टॅक्ट मध्ये आहे ज्यांना प्रोटोटायपिंग करून पाहिजे असतात, म्हणजे काही गोष्टी त्यांना ट्राय करून पाहिजे असतात. तर त्याच्यासाठी ते मला कॉन्ट्रॅक्ट देतात आणि ते एक्झिक्यूट करतो मी, आणि ते पण मी याच बिझनेस मध्ये इन्क्लूड करायचा विचार करतोय सध्या. तर माझ्या बिझनेसचे युनिक सेलिंग पॉइंट जे आहेत ते आहेत वेल इक्विप लॅब विथ ऍडव्हान्स टूल्स लाईक 3D प्रिंटर, लेझर कटर. वेल इक्विप लॅब जेव्हा म्हणतो मी तेव्हा त्याच्यामध्ये येतं की जे काही तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंत जे काही प्रयोग करता ते सगळे प्रयोग तुम्हाला तिथं लॅबमध्ये येऊन करता येतील. प्लस ऍडिशनल जे आहे, ऍडिशनल म्हणजे जे काही जसं की हॉबी किट्स असतात, जसं की एखादा रोबोटिक किट असतो, तो बनवायला मदत करायची असं वगैरे. तर त्याच्यामध्ये हायली ट्रेन प्रोफेशनल्स ऍज मेंटर हे मी म्हणतो, कारण मी जे इन्व्हाइट करणारे, रिक्रूट करणारे लोक ती तशीच असतील की ती ज्यांनी मुलांसोबत ऑलरेडी काम केलेलं आहे आणि ज्यांना टीचिंग मधला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये पण काम केलेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्स मध्ये म्हणा किंवा मेकॅट्रॉनिक्स मध्ये म्हणा, याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर तिसरा पॉईंट आहे माझा, वन स्टॉप सोल्युशन फॉर एव्हरी नीड ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे एका प्रोजेक्टची प्रत्येक नीड ती तिथं कम्प्लीट होईल तुमची. त्याच्यासाठी तुम्हाला त्या लॅब सोडून बाहेर जायची गरज नाही. कारण कसं होतं, मला एक प्रोजेक्ट करताना 10 गोष्टी जर गोळा करायच्या असतील तर मला त्या 10 गोष्टी गोळा करण्यासाठी कमीत कमी 50 ठिकाणी फिरावं लागतं आणि त्या परत गोष्टी एकत्र आणणं, आणि हे खूप अवघड काम होऊन जातं. ऍक्च्युली माझ्या टेक्निकल कामापेक्षा ते काम अवघड होऊन जातं. मग तो एक कन्स्ट्रेंट मला दूर करायचा आहे की सगळं साहित्य एका ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर लॉकर फॅसिलिटी मिळेल एव्हरी स्टुडंटला, की तुम्ही जे प्रोजेक्ट तुमचे बनवताय ते तुम्ही घरी घेऊन जाणं किंवा हे करणं याच्यापेक्षा तुम्ही ते लॅबमध्येच ठेवा आणि त्याची की तुमच्याकडेच असेल. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा याल तेव्हा सगळे कंपोनंट, सगळे जे तुमच्या प्रोजेक्ट केलेला आहे तो जसाच्या तसा असेल. आपण घरी नेल्यावरती वगैरे किंवा त्याला काही फरक पडू शकतो. तर ते आम्ही एलिमिनेट करायचा प्रयत्न करतोय. आणि पर्सनल मेंटरिंग, म्हणजे मी माझ्या बिझनेसमध्ये किंवा एका बॅच मध्ये एका ट्रेनर बरोबर फक्त 5 मुलांना ठेवायचा आता हे करतोय, विचार करतोय. कारण जेव्हा मी 5 मुलांना एका ट्रेनर सोबत ठेवतो तेव्हा मी माझा ट्रेनर प्रत्येक मुलाला इंडिव्हिज्युअली टाइम देऊ शकतो. त्याच्या प्रत्येक क्वेरी ज्या असतील, प्रत्येक एक्सपेरिमेंट मधल्या ज्या क्वेरी असतील त्या दूर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मला मार्केट नीड्स काय काय दिसल्या होत्या. तर त्याच्यामध्ये दिसलं होतं की अनअवेलेबिलिटी ऑफ प्रॉपर एक्सपेरिमेंटेशन लॅब फॉर पर्सनल यूज. एक्सपेरिमेंटेशन लॅब आपल्याकडे भरपूर असतात, कॉलेजमध्ये असतात, स्कूल्समध्ये असतात.
पण आपलं विद्यार्थी संख्या पण 25, कमीत कमी 25 ते 30च्या दरम्यान असते. ती मिनिमम सांगतोय मी, ती मॅक्झिमम 60 पर्यंत पण जाते कधी कधी. आणि त्याच्यावरती शिक्षक फक्त त्याला प्रयोग करून दाखवतो आणि मग जेवढ्या स्टुडंटला कळेल पुढे उभे असतील तेवढ्यांना कळतं. आणि काही मुलं एक्सपेरिमेंट कळत नाही, पण हा मोठो नसतो त्याच्या मागचा. म्हणून ही मला नीड वाटली. त्याच्यानंतर लिमिटेड स्कोप फॉर इच स्टुडंट फॉर एक्सपेरिमेंटेशन इन स्कूल लॅब. ओके. त्याच्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी जी क्रेज आहे, म्हणजे प्रत्येक माणसाला असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी, होम ऑटोमेशन आलेलं आहे, तर मी ते इम्प्लिमेंट करून पाहावं या गोष्टी. तर या गोष्टी त्यांना क्रेज आहे की मी ही गोष्ट इथं जाऊन बनवली. तर हा एक मला हे होतो, मला असं वाटतं की ही गोष्ट मी बनवलेली आहे, स्वतः बनवलेल्या गोष्टीचा मला जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी ती गोष्ट ऍज अ मार्केट नीड म्हणून पकडलेली आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये अशा खूप कमी लॅब आहेत जिथे जाऊन लोक हे करू शकतील. तर ती एक मार्केट नीड आहे. आणि ज्यांना प्रोजेक्ट आयडिया असतील, जे काही नवीन यूथ आहेत, हॉबीज असतात, त्यांना पण अशा लॅब अवेलेबल नसतात. तर ती गोष्ट आहे, या मला मार्केट नीड्स वाटल्या. तर सचिन सर, आपण नेक्स्ट स्लाइड वर जायचं का? हा, याच्यासाठीच जे काही फायनान्स आहे, हे मार्केटिंग प्लॅन आहे, हा मी ठरवलेला आहे की मार्केट एरिया माझा पुणे सिटी आणि सराउंडिंग एरिया असेल, म्हणजे वाघोलीच्या ज्या सराउंडिंग सिटीज आहेत त्या असतील. त्याच्यानंतर कस्टमर कोण असणार, माझे स्कूल किड्स, कॉलेज युथ हे असणार आहेत. प्रमोशन मी वेबसाईट थ्रू करणार आहे आणि इंटरमिडिएटर असतील त्याच्यामध्ये, काही ट्युशन्स वगैरे, किंवा डायरेक्टली मी काही कॉलेजला अप्रोच करणार आहे आणि हे करणार आहे, त्यांच्याकडून प्रमोशन करणार आहे. डिलिव्हरी चॅनल काय काय असणार आहे माझं, डायरेक्टली सर्व्हिस प्रोव्हायडर टू कस्टमर. मी प्रत्येक मुलापर्यंत पेपरमधून पॅम्पलेट वाटणं असू दे किंवा हे असू दे, तर प्रत्येक कुटुंबापर्यंत ती गोष्टी जायला पाहिजे याचा प्रयत्न करणार आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर टू इंटरमिडिएटर म्हणजे ट्युशन्स असतील किंवा स्कूल्स असतील त्यांच्या दरम्यान. आणि मॅन्युफॅक्चर टू रिटेलर टू कस्टमर, म्हणजे रिटेलर मध्ये एखाद्या वेगवेगळ्या टॉयची दुकानं असतात, त्याच्यामध्ये मी माझे हे किट्स ठेवू शकतो काय, याचा पण विचार करतोय मी. तर याच्यामध्ये माझी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 13,88,000 रुपयाची आहे. त्याच्यामधली माझी फिक्स कॉस्ट जी आहे ती 1,26,267 रुपये एवढी आहे. आणि व्हॅरिएबल कॉस्ट 22,000 ते 1,00,000 हे होऊ शकते, जसा आपला बिझनेस वाढतोय तसा. तर प्रॉफिट मार्जिन त्याच्यामध्ये मी 20% टू 60% असणार आहे, कारण जसे जसे विद्यार्थी संख्या वाढेल तसं तसं ते प्रॉफिट मार्जिन वाढत वाढत जाणार आहे. तर ह्याच्यासाठी मला सपोर्ट काय पाहिजे, तर बँक लोन प्रपोजल आणि MSME ची जी स्कीम असेल त्याच्यातून मला काही फायदा मिळतोय का, आणि जे काही मला लोन अप्रूव्ह करायचंय त्यासाठी काही सपोर्ट मिळतोय का, हा. आणि मार्केटिंग आणि ब्रँडिंग या गोष्टींसाठी मला सपोर्ट हवाय, की या गोष्टी मी कशा करू शकेल, कारण टेक्निकल गोष्टीमध्ये माझा तेवढा कॉन्फिडन्स आहे तेवढा मी करू शकतो, पण बाकीच्या गोष्टी कमी आहेत माझ्याकडे. तर ह्याच्यामध्ये मी मेंबरशिप फॉर स्कूल हे करायचा विचार करतोय. स्किल्स, मुलांना मेंबरशिप देणं, वर्कशॉप देणं, त्यांचे 3D प्रिंटिंगचे असतील किंवा लेझर कटिंगचे असतील, प्रोजेक्ट मेंटरिंगसाठी सपोर्ट देणं, एज्युकेशनल किट्स बनवणं, रॅपिड प्रोटोटायपिंग हे झालेलं आहे. तर सर नेक्स्ट स्लाइड वरती जायचं. हा, तर याच्यामध्ये माझ्या स्टेप्स अशा असतील. पहिल्यांदा मला सगळ्या टूल्सचं आणि सगळ्या मशिनरीचं कोटेशन घ्यायचंय, कमीत कमी म्हणजे मल्टिपल वेंडर्स कडून. ते माझं जुलै ते ऑगस्ट मध्ये कम्प्लीट व्हायचा माझी टाइमलाईन आहे. तर त्याच्यानंतर बँक लोन साठी प्रपोजल तयार करायचंय मला, ते जून ते ऑगस्ट मध्ये व्हायला पाहिजे. MSME च्या स्टार्टर्सचे बेनिफिट्स काही असतात का, याच्यासाठी मला विचार करायचा आहे. किंवा याच्यासाठी सपोर्ट मला सचिन सर बोलले, सचिन सर करणार आहेत आणि रणजित सर पण आहेत. तर हा, त्याच्यानंतर लोन सँक्शन होईल बँक कडून असा माझा अंदाज आहे की नोव्हेंबर पर्यंत लोन सँक्शन व्हायला पाहिजे. आणि जून 2021 ते डिसेंबर पर्यंत, म्हणजे आता माझं काम चालू होईल त्याच्यामध्ये, की ट्रेनिंग, कंटेंट आणि किट डेव्हलपमेंट हे काम माझं चालू असायला पाहिजे त्या पिरियड मध्ये आणि कम्प्लीट व्हायला पाहिजे डिसेंबर पर्यंत. त्याच्यानंतर ऍग्रीमेंट वर्क प्लेस मला सिलेक्ट करायचंय. वाघोलीमध्ये बऱ्याच अशी ठिकाणं आहेत जिथं क्राऊडेड एरिया आहेत, तर त्या ठिकाणी मी लॅब वर्क स्पेस डेव्हलप करायचा विचार करतोय.
परचेस त्याच्यानंतर माझे डिसेंबरमध्ये सगळे टूल्स आणि इक्विपमेंट परचेस होतील. आणि नोव्हेंबरमध्ये त्याच्या अगोदर स्टाफची रिक्रुटमेंट मी चालू करेल आणि डिसेंबर पर्यंत ती कम्प्लीट होईल. म्हणजे डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत ती कम्प्लीट होईल. आणि त्याच्यानंतर त्यांचं 1 महिन्याचं मार्केट ट्रेनिंग असेल आणि मला मार्केटिंग पण करायचंय त्याच महिन्यामध्ये. डिसेंबरमध्ये मी चालू करेल मार्केटिंग. आणि त्याच्यानंतर जानेवारी 1 पासून मी माझी इनोव्हेशन लॅब चालू करायचा विचार करतो. तर एवढ्या स्टेप्स आहेत, एवढी टाइमलाईन मी बनवलेली आहे आणि सध्या काम पण चालू आहे. प्रोग्राममध्ये पुढे जात असताना मला आता खरं तर विनंती करायला आवडेल. बी.आर. व्यंकटेश सर आहेत. त्यांचा खूप मोठा अनुभव आहे याच्या आधी. ते संचालक आहेत MBTLA उद्योजकता कुशल विकास संस्थेचे. सर तुम्ही शॉर्टमध्ये 2-3 मिनिटमध्ये तुमचा फीडबॅक द्याल ॲज अ ट्रेनर. Yeah, good morning all. Yes, definitely within 3 minutes, I will ensure I am complete with this. So first of all, a big thanks to Vigyan Ashram for conceiving this idea of entrepreneurship, believing in that concept, and more importantly, actioning the whole concept. So Vigyan Ashram team, thank you very much. प्रत्येक सेशन मी एन्जॉय केलं. मोस्ट इम्पॉर्टंट होता प्रत्येक सेशन मध्ये खूप छान इंटरॅक्शन झालं. Special mention about untiring efforts of Sachin sir, Aple Yogesh sir and Ranjit Shanbag sir for conducting these sessions on time every day without fail. And obviously, big thanks to the participants for responding to my questions. त्यामुळे माझ्यात पेशन्स डेव्हलप झाला. So thank you friends by adding me few percentage to my patience. And it was really the whole session, because of the interaction, become very interesting and easy. So thank you very much everyone. Thanks. That is my feedback. थँक्यू व्यंकटेश सर. आपण पुढे जाऊया. आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय तलेले सर, जे CEO आहेत COEPच्या भाऊ इन्स्टिट्यूटचे. सरांना मला विनंती करायला आवडेल की सर आता तुम्ही तुमचं मार्गदर्शन आम्हाला द्यावं, की आता ओव्हरऑल तुमचा फीडबॅक आणि बाकी मार्गदर्शनाचा काय विषय. तलेले सर. Good morning everybody. Good morning all. So it was nice to be part of the valedictory function of आणि विज्ञान आश्रमने हा जो ट्रेनिंग प्रोग्राम सपोर्टेड बाय DST पूर्ण केला आहे आणि खूपच चांगला आहे. मी चौघांचं जे प्रेझेंटेशन होते ते खूप डिटेलमध्ये ऐकले आणि सगळ्यांनी सांगितलंय की खूपच चांगले सेशन्स झाले. So thank you Vigyan Ashram, really congratulations to you for conducting both these programs very nicely. And thank you all the mentors, the experts and speakers, the teachers who actually help these two groups to learn the entrepreneurship traits किंवा entrepreneurship म्हणजे काय, उद्योजकता म्हणजे काय. सर्वांचे धन्यवाद. I think I heard about Venkatesh sir, I heard about Ranjit sir, Yogesh sir, Sachin sir. So all of you have really done a great job. Thank you very much. आणि मी प्रोग्रामचं हे बघितलं पूर्ण डिटेल कॉन्स्टिट्यूशन किंवा प्रोग्रामचं जे डिफरंट टॉपिक्स होते किंवा सेशन्स होते, तर इट वॉज ऑल वेल राउंडेड. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स एक बेसिक स्टुडंटसाठी किंवा यंग तरुणांसाठी आपल्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय लागू शकेल आणि आपल्याला उद्योजक बनण्यासाठी कसं बनता येईल आणि त्याला आपल्याला मदत लागली तर कोणाकडे जाता येईल आणि कोणाची मदत घ्यावी लागेल किंवा कुठल्या गोष्टींना मदत घेता येईल आणि कुठल्या गोष्टींमध्ये चॅलेंजेस असतात, कुठे प्रॉब्लेम येऊ शकतात, हे माहिती असणंच महत्वाचं असतं. कारण का कधी जर का हे माहित नसेल तर आपण शिकतोच. प्रत्येक जण आतापर्यंत जे उद्योग झालेले आहेत एवढ्या वर्षभरांमध्ये त्यांनी पण शिकलेलेच आहेत, पण त्यांनी ते जे शिकले ते त्यांच्या स्वतःच्या चुका करून किंवा लर्न फ्रॉम देअर ओन मिस्टेक्स म्हणतो आपण, तसं त्यांनी स्वतः शिकले. पण आज आपल्याला जर का थोडंफार नॉलेज असेल, थोडं ज्ञान असेल की आपण कुठे जास्त लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपलं जास्त वेळ फुकट जाणार नाही, आपलं स्टार्टअप किंवा आपल्याला जे उद्योग करायचा आहे त्याच्याबद्दल आपण जास्त फास्ट ऍक्सेलरेटर मध्ये करू शकू. तर या ज्या गोष्टी असतात हा फायदेशीर असतो. अशा ट्रेनिंग प्रोग्रामचा उद्देश एकच असतो की ज्या गोष्टी बाकीच्यांनी शिकल्या आहेत, म्हणजे आम्हाला जो एक्सपिरियन्स, आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवावा
आणि त्या अनुभवाने तुम्ही स्वतः त्याच्यातून स्वतः हे घेऊन तर तुम्ही तशा मिस्टेक करू नयेत किंवा त्या मिस्टेक करण्यासाठी कंट्रोल कराव्यात, कारण का मिस्टेक होतच असतात. इव्हन प्रत्येक जेव्हा उद्योजक काही कुठली गोष्ट करायचा म्हणतो, आपण जे म्हणतो उद्योजक ही तशी लहान गोष्ट नाहीये. म्हणजे इट्स त्याला म्हणतात ही जी वाट आहे ही खूप खडतरीची वाट आहे. इट्स कॉल्ड इट्स अ व्हेरी रफ जर्नी. तर रफ अँड टफ जर्नी. पण तिच्यामध्ये कुठे कुठे जर का तुम्हाला स्मूथ हे मिळाले, सपोर्ट मिळाला, तर यू अगेन मूव्ह फास्टर दॅन दॅट. तर दिस स्मूथ मधले जे एरियाज असतात त्या दाखवण्याचा प्रयत्न या मार्गदर्शक आणि मेंटॉर्सने केलेला आहे तुम्हाला. त्यामुळे हे सर्व लक्षात ठेवून पुढे मी सर्वांना हेच सांगेल की जे 55 स्टुडंट्स ज्यांनी किंवा 55 तरुण ज्यांनी हा कोर्स घेतला TEDP, त्यांनी सगळ्यांनी याच्यातून मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन घेऊन आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी करावं. आणि या मुलांनी ऑलरेडी दोघा तिघांनी मला असं सांगितलं की 8-10 जणांनी ऑलरेडी प्लॅन बनवलेत. अशा तर दोघांनी प्रेझेंट केले, श्वेता कामत आणि प्रथमेश दरावडेनी. तर त्यांनी जे प्रेझेंट केलं त्यांच्यातून एवढं कळतं की त्यांना ऍटलिस्ट बेसिक आयडिया आलेली आहे की एक उद्योग करायचा असेल, आपल्याला बिझनेस करायचा असेल, त्याला काय काय लागतं. म्हणजे USP पाहिजे किंवा आपलं प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह करतोय आपण, किंवा त्याचं सोल्युशन काय आहे, त्याचं मार्केट काय आहे, त्याला कस्टमर कोण कोण आहेत, त्याला कसं अप्रोच करणार, त्याचा ऍक्शन प्लॅन कसा बनवायचा, त्याचं कॉस्टिंग कसं करायचं, त्याचं फायनान्शियल हे कॅश फ्लो कसं, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला शिकल्या असतीलच. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला आता माहिती आहेत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विषयामध्ये तुम्ही डिटेलमध्ये जाऊ शकतात. माझं एकच सजेशन असेल मुलांना, तरुणांना, की देर आर सो मेनी. आता आपलं हे कोविडमुळे एक फायदा असा झालाय की आपण घरात बसून सुद्धा सगळे सेशन्स अटेंड करू शकतो, कुठलेही बाहेरचे. आणि देर आर सो मेनी सेशन्स. म्हणजे तुम्हाला जर का विचार केला तर आठवड्यातून प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रत्येक दिवशी 1 ते 2 तास तुम्हाला सेशन मिळतील. एवढे सेशन्स ऑनलाईन फ्री चालू असतात. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज आणि त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत असतं. तर ते जेवढं घेता येईल तेवढं घ्या. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. कधीही कुठल्या विषयामध्ये तुम्हाला पाहिजे तर लगेच तुम्ही CII, FICCI आहे, आमच्या भाऊ म्हणून आम्ही सेशन घेत असतो. लोकल काही काही ऑर्गनायझेशन करत असतात. तर असे तिथे अटेंड करा ऑनलाईन सुद्धा, तर तुम्हाला त्याचा पण फायदा होईल. इव्हन फॅकल्टी किंवा आपले जे प्राध्यापक आहेत त्यांना पण माझं हेच म्हणणं असेल की या गोष्टी ज्या तुम्ही शिकलात, आता जे रसूल जमालदार आणि अमोल करमरकर सरांनी सांगितलं, त्यांनी जे ED सेल किंवा त्यांच्या कॉलेजेसमध्ये ते आंतरप्रिनरशिप सेल किंवा आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कसं फॉर्म करणार आहेत, व्हेरी डिटेल्ड प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. प्लॅनिंग इज वन थिंग अँड एक्झिक्युशन इज वन मोर थिंग. तर नॅचरली फोकस ऑन एक्झिक्युशन बिकॉज देर आर ऑलवेज चॅलेंजेस इन एक्झिक्युशन. आणि स्टार्टअप मध्ये सुद्धा आयडिया खूप चांगल्या असतात, टीम पण चांगली असते, पण जर का एक्झिक्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण आता बऱ्याच वेळा म्हणतात काय काय, अरे माझी आयडिया खूप पेटंटेबल आहे, माझी आयडिया खूप सिक्रेटिव्ह आहे. आम्ही त्यांना सांगतो तुमच्या बिझनेस डझंट हॅपन बिकॉज ऑफ द आयडिया. Business happens because of how it is being executed, and it is become successful only when it is executed rightly and it is with a passion. तर या त्या खूप गोष्टी महत्वाच्या असतात. नुसतं आयडिया पाहिजेच. आयडिया पाहिजे तुमचं. यू नीड टू. तुम्ही हे पण शिकला तर मला वाटतं देर वॉज सेशन अबाउट की हाऊ टू फाइंड आयडियाज, की हाऊ टू लुक फॉर आयडियाज, की आपण जे ऑब्झर्व द आय फॉर ऑब्झर्वेशन आहे, की लुक फॉर आयडियाज किंवा लुक फॉर सोल्युशन्स, म्हणजे ऑर लुक फॉर प्रॉब्लेम्स, देन यू कम आउट एन आयडिया टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. तर हे सगळं आपल्याला आपल्या जगात चालूच असतं. आपले फक्त आपण त्याला जे म्हणतो आपण कीप युअर आईज अँड इयर्स ओपन टू फाइंड मल्टिपल थिंग्स, टू ऑलवेज लुक फॉर more knowledge, more guidance, more mentoring in the areas wherever you get stuck. आणि ऍक्च्युली द गुड पार्ट इज आपण जे म्हणतो इकोसिस्टम, ती इकोसिस्टम आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे सगळीकडे. आणि ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ऍज आय सेड तुम्हाला ते कुठलेही सेशन तुम्ही अटेंड करू शकतात. इव्हन वेदर दे माइट बी ओव्हरसीज सेशन सुद्धा तुम्ही अटेंड करू शकतात. तर त्याचा फायदा आहे आपल्या सर्वांनाच. आणि टेक द बेनिफिट ऑफ दिस होल प्रोग्राम. I again want to congratulate all 55 plus young students and 31 faculties who went through this program successfully.
आणि I also want to again thank Vigyan Ashram, Yogesh Kulkarni sir, Sachin, Ramnath Chanbag sir, Ranjit Chanbag sir, and all the mentors and teachers and speakers who provided the great mentoring to the entire TEDP program. Thank you very much. At the end, I would love to see that we would at least 20-30% of the students do come up with their own ideas and do come up with the entrepreneurial spirit. And some of them may not be immediately ready, but eventually, maybe after a few years, you will, whenever you get an entrepreneurial kick, do go for it. And it does happen later also. And there are always advantages and disadvantages of doing it early, doing it late. And there is no age limit. You can do it at the age of 60 also, but or you can do it at the age of 15 also. So there is nothing like that you need to have a great experience to be an entrepreneur. Go take the plunge, and I'm sure this program will be a guiding for guidance for you throughout your entrepreneurship journey, and setting up, promoting an environment of entrepreneurship at your campuses for all the faculties. Thank you very much. थँक्यू तलेले सर. नक्कीच जास्तीत जास्त युवक त्यांचे व्यवसाय सुरू करतील आणि आपण सगळे त्यांना मदत करू. आणि एक्झिक्युशनला खरे चॅलेंजेस आहेत आणि एक्झिक्युशन मध्ये सुद्धा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमची जर्नी जास्तीत जास्त स्मूथ करायला. आपण आता पुढे जाऊया. आज आपण आपल्या कार्यक्रमासाठी स्पेशल की गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलेला आहे विनायक केळकर सरांना, जे CSR हेड आहेत प्राइज फाउंडेशनचे आणि उद्योजकता विकास कार्यक्रमाला विज्ञानाश्रमच्या ते नेहमी सपोर्ट करतात. जसं मी आधीही सांगितलं, मला रिपीट करायला आवडेल. जवळजवळ 22 स्टार्टअप्स झालेले आहेत ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, ज्याच्यासाठी प्राइज फाउंडेशननं सपोर्ट केलेला आहे. तर आपण वेलकम करूया विनायक केळकर सरांना. केळकर सर, नमस्कार. सर्वप्रथम मला हे सांगावंसं वाटतं की डॉक्टर कलबागांनी विज्ञान आश्रमची स्थापना केली आणि जो बेसिक 3 शब्दातली जी फिलॉसॉफी आहे, लर्निंग बाय डुईंग, हे त्यांनी तिथे राबवलं किंवा ही फिलॉसॉफी त्यांनी पुढे नेली. आणि त्याच्यातलं एक महत्वाचं पाऊल आज EDP प्रोग्राम मधनं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यामुळे मला स्वतःला खूप आनंद होतोय, कारण कुठल्याही एंटरप्रेनरला आपण जसं म्हणतो शेतीमध्ये चिखलात पाय घातल्याशिवाय शेती शिकता येत नाही, तसं हँड्स ऑन असल्याशिवाय कोणालाही एंटरप्रेनरशिप शिकता येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रतन टाटांपासनं किंवा JRD टाटांपासनं तेही एंटरप्रेनर होते आणि आपल्या कोपऱ्यावर असलेला इस्त्रीवालाही एंटरप्रेनर असतो, कारण त्यांनी काहीतरी धंदा सुरू केलेला असतो. पण आज जर तुम्ही बघितलं तर इस्त्री सारख्या एखाद्या छोट्या धंद्यामध्ये इतक्या वेगळ्या प्रकारचं सोफिस्टिकेशन झालेलं आहे. आणि अगदी लेटेस्ट म्हणजे तिथे जाऊन लॉन्ड्रीमध्ये कपडे घेऊन जायचे, मशीनमध्ये टाकायचे, आसपास चहा कॉफी पिऊन या आणि तुमचे कपडे वॉश करून या. म्हणजे ही सर्व्हिस जी आहे, त्या सर्व्हिसला सुद्धा एक लोकांची जी काही गरज होती ती भागवण्याकरता त्या प्रकारचे एंटरप्रेनर्स आलेले आहेत. आता मगाशी जो ब्रेकअप दिला होता या 55 लोकांमध्ये, त्यामध्ये इंजिनिअरिंगचे आहेत, ऍग्रिकल्चर, लाईफस्टॉक रिलेटेड आहेत, फूड प्रोसेसिंग रिलेटेड आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये ज्यांना इच्छा आहे काही करण्याची ते पण आहेत. पण एक महत्वाचं आहे की नॉन डिसाइडेड पण आहेत. पण वेन दे से नॉन डिसाइडेड, त्यांनी ह्या प्रोग्राम मध्ये एनरोलमेंट केली म्हणजे त्यांनी पहिलं पाऊल उचललेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू दॅम, दोज हू हॅव नॉट डिसाइडेड ऑल्सो. कारण ह्या सगळ्यांच्या लोकांच्या संपर्कात येऊन तुम्ही सुद्धा तुमचं जे नॉन डिसाइडेडचं नॉन काढून टाकू शकता अशी मला खात्री आहे. तर जो माझा एक मुद्दा होता, हा सर्व जो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे, आपण जो एंटरप्राइज म्हणतो, त्या एंटरप्राइज मध्ये आता मगाशी खूप प्रेझेंटेशन झाली, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. पण त्यातला सॉफ्ट पार्ट आहे तो तुम्ही स्वतः ऍज अ इंडिव्हिज्युअल. हा जो आता तुम्ही म्हणलाय की हा आमचा कन्क्लुडिंग आहे ट्रेनिंगचं, पण माझ्या दृष्टीने हा इनॉग्रेशन प्रोग्राम आहे. ऍक्च्युली तुम्ही कुदळ आत्ता मारताय की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, कारण तुमच्याकडे आता सगळी साधनं उपलब्ध आहेत, तुमच्याकडे प्लॅन तयार आहे, तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि आता खरी तुमची सुरुवात होणार आहे. तर माझ्या दृष्टीने आजचा हा भूमिपूजन कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच खरी त्याची सुरुवात करताय ह्या गोष्टीची. त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे, आपण जेव्हा एंटरप्रेनर म्हणतो तेव्हा लेट अस लुक ऍट
म्हणजे आपण म्हणतो वेन यू पॉइंट वन फिंगर ऍट अदर्स देयर आर 3 फिंगर्स पॉइंटिंग ऍट यू. तुम्ही स्वतःकडे 3 जे बोट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने ऍज अ एंटरप्रेन्योर आपल्यातल्या काय क्वालिटीज म्हणजे आपलं स्वतःचं स्वॉट अनालिसिस तुम्ही करण्याची गरज आहे. आपल्यातल्या कुठल्या स्ट्रेंथ आहेत आणि माझ्या दृष्टीने ज्या एंटरप्रेन्योरच्या स्ट्रेंथ आहेत त्या आपल्याला कशा तुम्हाला तुमच्यातल्या वाढवता येतील. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना असं वाटतं की बिझनेस मी चालू केलाय म्हणजे खूप लोक असं मला म्हणतात काय करतो नाही मी बिझनेस करतो. बिझनेस करतो म्हणजे काय तर मी माझा स्वतःचा राजा आहे. पण त्याचा काही वेळेला गैरअर्थ काढला जातो की मी कधीही जाऊ शकतो कधीही येऊ शकतो. इट्स अ 24/7 जॉब. इट्स अ व्हेरी हार्ड वर्किंग थिंग. सो डोंट थिंक कारण हे सिनेमात दाखवलं जातं सगळं की बिझनेसमॅन आहे तो त्याच्याकडे गाड्या आहेत आपल्या आसपासही आपण बघत असतो पण तो काय कष्टातनं वर आलेला आहे हे मागे कोणी बघत नसतं. ते माझ्या दृष्टीने सर्वात हा महत्वाचा भाग आहे. दुसरी म्हणजे कन्सिस्टन्सी. तुमच्यात कन्सिस्टन्सी जर नसेल तर ते डेव्हलप करायचा प्रयत्न करा. माझ्या दृष्टीने पॅशनपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त महत्वाची आहे. पॅशन तर आहेच पण पॅशन आणि त्याच्यापेक्षा कन्सिस्टन्सी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आजच्या जगामध्ये सर्वात महत्वाचा भाग जो तुमच्यात आहे आणि तो तुम्ही आणखी डेव्हलप केला पाहिजे म्हणून ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये स्वतःकडेही लक्ष द्या. त्याच्यामध्ये हा कम्युनिकेशन ऍबिलिटी आणि प्रेझेंटेशन टेक्निक ह्या 2 गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. मी त्याला म्हणतो की मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणत नाही. मी म्हणतो की दुसऱ्याशी संवाद साधणे त्याला भाषा बिषा हे काही लिमिट नाहीये. त्याला खाणाखुणा करून सुद्धा आपण दुसऱ्याशी संवाद साधू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे बेस्ट ऍबिलिटी पाहिजे कम्युनिकेशनची. दुसरी गोष्ट माझ्या दृष्टीने आहे की या सगळ्यांमध्ये ना यश अपयश म्हणजे हे तुमच्या ईसीजी सारखं आहे. हे सारखं वरखाली होणार आहे. किंवा तुमची पॉझिटिव्ह ऍटिट्यूड या संपूर्ण प्रवासात असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा सेल्फ कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ही तुम्ही सतत तुमच्याजवळ मनात ठेवली पाहिजे. कारण मोस्टली डिप्रेशन आहे त्याच्यामुळे येऊ शकतं किंवा आपण हा प्रवास मध्ये सोडू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंटली हा प्रवास पूर्ण करायचा आहे. आणि रिस्क आपण म्हणतो टेकिंग रिस्क. माझं म्हणणं आहे टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क. मी फक्त प्रिफिक्स लावतोय त्याला टेक कॅल्क्युलेटेड रिस्क देन यू विल बी सक्सेसफुल. आणि दुसरी एक शेवटची मला विनंती आहे सर्वांना रोज आपली डायरी लिहायची सवय लावा. आपण काय केलंय दिवसभरात ते डायरीत लिहायला सुरुवात करा. तुम्हाला असं लक्षात येईल ऍज अ एंटरप्रेन्योर तुमची डायरी तुम्ही वर्षभरात नंतर काढून वाचल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की अरे मी कशातून गेलो काय काय शिकलो त्याच्यातनं. त्याच्यामुळे ह्या तुमच्या प्रवासाची डायरी किंवा तुम्हाला काही वेळेला एक वेळेला डिप्रेस वाटत असेल ह्या तिथे हे तुम्ही डायरी लिहायचा प्रयत्न करा. माझं म्हणणं आहे की ह्या सर्व गोष्टी इनवर्ड लुकिंग आहेत. तुम्ही सगळे अतिशय यशस्वी एंटरप्रेन्योर होऊ शकता आणि त्याच्याकरता स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करणं महत्वाचं आहे. विज्ञान आश्रमने मला संधी दिली आज इथे बोलण्याची त्याबद्दल धन्यवाद. मी विज्ञान आश्रमचे डिरेक्टर डॉक्टर योगेश कुलकर्णी सरांना इन्व्हाइट करतो. योगेश सर. सगळ्यांना नमस्कार. खरं 2 महिने हे खूप पटकन गेले असं वाटलं. जेव्हा मी कार्यक्रम सुरू करायचा विचार करत होतो तेव्हा असं वाटलं होतं की आपण 2 महिने जवळजवळ 60-70 सेशन टीईडीपीचे तर लोक हे कन्सिस्टंटली येतील का दररोज येतील का आणि हा इतका विगरस प्रोग्राम आहे तर आपण त्यांना गुंतून ठेवू का आणि त्याच्यावर आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो कशा प्रकारे प्रेझेंट करायचं. कारण ह्या ऑनलाईनमुळे एक संधी आहे की आपण खूप दूरच्या लोकांना पण आपण कनेक्ट करू शकू. पण चॅलेंज असं होतं की तो विद्यार्थी समोर नव्हता आणि मग विद्यार्थी जेव्हा क्लासरूम मध्ये असतात तेव्हा शिकवताना वेगळी पद्धत असते आणि मग जेव्हा ऑनलाईन करायचं ठरलं तर मग ते कशा प्रकारे सादरीकरण करायचं यापासून आम्ही खूप गोष्टींचा विचार केला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याच पार्टिसिपंटनी कधीच या कार्यक्रमाचा उत्साह कमी झाला नाही. इव्हन आम्ही जे मेंटरिंग सेशन ऑर्गनाईज केले होते की तुम्ही आम्हाला कॉल करा आणि आम्ही चर्चा करू तर आमची वेळ घेऊन विद्यार्थी आम्हाला त्यांच्याशी बोलायला त्यांना इनपुट द्यायला पण खूप मजा येत होती आणि सगळ्यांनाच ते बरंच खूप चांगलं कनेक्ट झालं. त्यामुळे खरं उद्यापासून आम्हाला काहीतरी मिसिंग वाटेल की संध्याकाळची वेळ मिस होणार आहे शनिवार मिस होणार आहे हे आम्हाला काही दिवस तरी नक्की वाटणार आहे. मला असं वाटतं की याच्या पुढे पण आपण सगळेजण टच मध्ये राहूयात की ज्या अनुषंगाने तुमचा जो काही प्रोग्रेस आहे आणि ह्या ट्रेनिंग प्रोग्राम मधल्या ज्या काही कमी आहेत की ज्या आपण
पर्सनली फेस टू फेस न भेटल्यामुळे, फिजिकली न भेटल्यामुळे काही गोष्टी राहिल्या असतील, काही प्रॅक्टिकल करून बघायचे होते, काही लोकांना आपल्याला आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट दिले होते पण आपण भेटू शकलो नाही कोविडमुळे. तर जशी आता परिस्थिती इम्प्रूव्ह होईल तर मला वाटतंय की तुम्ही आम्हाला संपर्कात राहा. आपण जे काही फील्ड व्हिजिट असतील किंवा प्रत्यक्ष त्या उद्योजकाकडे किंवा मेंटरकडे जाणं नसेल, हे झालं नसेल आपलं, तर ते आपण सोडून नको द्यायला, ते आपण नक्की करूयात. हा कार्यक्रम झाला, त्याचं प्रमाणपत्र मिळालं, तर ही औपचारिकता आहे. पण खरं महत्वाचं केळकर सर म्हणाले आणि तलेले सर म्हणाले की तुमच्यातून उद्योजक होणं हे खरं आमच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं फलित असणार आहे किंवा तो इम्पॅक्ट असणार आहे.